डिसेन्सीच्या आईचा घो. तेजाज चिल्स, जाऊ दे की ग, आपल्याला वाढवायचं नाहीये. मग आम्हाला कुठे वाढवायचंय? आम्ही फक्त वॉर्निंग द्यायला आलो होतो, बाकी काय. तुला माहिती आहे काय केलंयस तू? तू त्यांना सांगितलंस उद्या 4 वाजता इथे मीटिंग साठी या ऑफिस मध्ये. हो, म्हणजे तसं मला निरोप द्यायला सांगितलं होतं ना. नाही सर. सर ते अक्कल आहे का नाही? हा, की मेंदू बाजूला ठेवूनच कामं करायची असं ठरवून आली आहेस? अगं तो माणूस मुंबईत नाही दिल्लीत असतो. हा, ऑनलाईन बूम मीटिंगच्या ऐवजी तू त्यांना इथे 4 वाजता मुंबईत आपल्या ऑफिसमध्ये मीटिंग साठी बोलवलंयस आणि त्यावर काय सांगितलंस? हा, की अर्जंटली या. त्यांनी अर्जंटली त्यांच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून इथे मुंबईचं तिकीट काढलंय 18,000चं. दॅट इज जस्ट बिकॉज ऑफ युअर स्टुपिडिटी. डू यू इवन रिअलाइज तू काय केलंयस ते? नाही, माझी चूक झाली. माझी चूक झाली. मी चुकलो. हिला इथे कामाला का ठेवलंय ना मला कळत नाहीये. सॉरी सर, मला बूम काय ते मीटिंग माहित नाही. गॉड, हिला ना बूम म्हणजे काय हे माहित नाहीये. सॉरी सर सॉरी. उघड बघूया काय उत्तर आलंय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काय ग? ते कॉफीसाठी भेटायला तयार आहेत. टाळ्या काय वाजवताय गो? शांत बसा ना. हे बघ लिहिलंय, शार्प 7 वाजता चारमोलो पाय कॅफे, वाईन कलरचं शर्ट. हे अगं चल, मग जास्त वेळ नाही आपल्याकडे, निघायला हवं आपल्याला. अरे हो यार, वल्लरीला मी आज लवकर यायला सांगितलं होतं, आली कशी नाही अजून? हे तिचं सोबत येणं महत्वाचं नाहीये. आता तिथे जाऊन त्या मुलाला भेटणं, त्याला बघणं जास्त इम्पॉर्टंट आहे. गो तेजा, मी काय म्हणते, गरज आहे का खरंच भेटायला वगैरे जायची? नाही, नको जायला. कॅन्सल करू प्लॅन. नको जायला. आता काय झालं अचानक तुला? प्रेरणा, सिरियसली तू बोलतेस हे? अगं तुलाच कंटाळा आला होता ना सतत मुलं बघण्याचा, त्यांच्याकडनं रिजेक्शन सहन करण्याचा. मग आता काय झालं? कम ऑन यार. हे बघ, हा मुलगा मला सेन्सिबल वाटतोय. जस्ट गिव्ह इट अ ट्राय ना. आणि यावेळेस तुझा हार्ट ब्रेक होऊ नये म्हणून आधी आम्ही त्याला भेटायला जातोय, कळलं का? त्यामुळे प्लीज ही नाटकं बंद कर. चला लवकर चल. गो तेजा, जाऊ दे ना, कॅन्सल करू नका. वल्लरी पण आली. बरं झालं तू आली. चल आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? चिठ्ठीवाल्याला भेटायला. चल का लगेच? 2 मिनिटं फक्त साडी बदलून येतं ना. अजिबात नाही. नको साडी नको बदलू, कारण कॅन्सल आहे प्लॅन. नाही जायचं. 2 मिनिटं. मी सांगते ना, पण नाही जायचंय. कॅन्सल करा. मी नाही थांबत याच्यासाठी. हो तेजा. आपण पण नको थांबूया. चल तू चल. वल्लरी ये लवकर, आम्ही जातोय. हो मिठू, नका जाऊ ना. तू काळजी करू नकोस, आम्ही सगळं सॉर्ट करतो. वल्लरी लवकर ये. आले. स्वामी, माय व, हे असलं हॉटेल मी कधी आमच्या गावाकडे नाही पाहिलंय. छान आहे.
ठीक आहे, तुला हॉटेल दाखवायला नाही आलोय. वाईन शर्ट वाल्या माणसाला शोधायचंय आपल्याला. त्याला शोधा आजूबाजूला. चला. पण इथे कुठे कोणी दिसतच नाहीये वाईन कलरचा शर्ट घातलेला माणूस. काय झालं? अगं मोठ्याने काय बोलतेस? सगळ्यांना सांगायचंय का की आपण कोणाला तरी शोधतोय ते? डोकं वापरा ना ग जरा. मी डोक्यापेक्षा जास्त हृदयाचा वापर करते ग. डायलॉग नाही बोलायचंय, वाईन कलरचा शॉर्ट शोध. काय माणसं आहेत माझ्या आयुष्यात अगं मैत्रिणींनो. डायरेक्ट काय बघताय? काहीतरी ट्रिकी बघा ना. असं असं काहीतरी बघा ना. समोरनं दिसताना आपण किती बावळट दिसत असू याचा विचार केलाय? चौघींचे फक्त डोळेच दिसतायत. अरे सेम काय करताय? वेगवेगळं करा ना काहीतरी. यार कुठे? हे वाईन शॉट तू आला. कुठे? हे तोच आहे का? अरे यार, तो त्याच्या आयटमच्या समोर जाऊन बसला. हा नाहीये तो. किती वेळ झाला? असू द्या हो. येईल येईल येईल. तेच येते. तो बघा तो. व्हिडिओज काय का? बोट का दाखवते? इशाराने दाखव कुठे आहे तो? सांग. तो तो बघा ना तिथे. तिथे येतो. झाडाच्या मागे गेम खेळी राहिला तो. बघा ना. हो हो यार, स्मार्ट आहे यार. हो ना. मला आवडलाय तो. हा प्रेरणासाठी. नशीब. हे पण वाईन शर्ट नाहीये, अनियन पिंक आहे. अनियन पिंक असेल तुमच्या इंडस्ट्रीमध्ये. इथे तो वाईन कलरच आहे. नाही ग, अनियन पिंक आहे. वाईन कलर आहे. काढ फोटो. दाखवतेस तुला. पुढे रे ठसका दाखवते ना तुला, सगळं प्रूव्ह करून दाखवते एकदम. हे बघता फोटो काऊन काढताय तुम्ही? फोटो काय बघताय? मुलाले बघा ना. हे लग्न झालं ना तुझं, पोरानं काय बघते? माय व तसं नाही, प्रेरणाताईसाठी. मोठी. हा हे बघ, हे बघ. बघ, अनियन पिंक आहे. गा ए, तो मुलगा मला आवडलाय. तुझ्यासाठी नाही आपलं. मारू नको ना. तू पण मार ना मग. तुम्ही थांबता का जरा? काय चाललंय तुमचं? अगं पण मग हिला सांग ना. हॅलो अजित सर, काय आणू तुम्हाला? अजित, मला भेटायला एक मुलगी येणार आहे. ती आली की मग देतो ऑर्डर. वाईन कलर. हो ओके सर. काय बघताय काय? चला साटका आहे. काऊन काऊन म्हणजे टाकलो तो. चल कुठं? आव पण त्याच्यात ऐकत
पोपट झाला यार आपला. हे बघ पोपट आपला नाही, पोपट प्रेरणाचा झालाय विचारीचा. अरे त्या समीर सरांमुळे आधीच किती हर्ट झाली होती ती, आणि आता बघ त्या एका नवीन माणसामुळे थोडेसे होप्स क्रिएट झाले होते, तर तो माणूस टकलू निघाला. यार कुठे आपली प्रेरणा इतकी सुंदर आणि कुठे तो काही मॅचच नाहीये. पण एवढं वाईट वाटून घ्यायची गरज नाहीये. बरं झालं प्रेरणा दिने आली. त्या टकलूला बघून ना शॉक बसला असता तिला. आपण वाचवलं तिला. हे हो ऍक्च्युली बरं झालं आपण चौघीच गेलो ना, ते बरं झालं. मी काही बोलू का जरा? थांब मी सांगते. मला माहिती तू काय सांगणार आहेस. आमच्या गावात की नाही अशीच टक्कल पडलेली माणसं आहेत, पण त्यांना सगळ्यात जास्त अक्कल आहे. आणि कसं ब्ला 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 हे सगळं ते बोलत बसणार. अहो नाही, एकदा ऐकून घ्या ना तुम्ही तू तेच तर बोलणार होतीस ना तू. अहो पण बायको, या बुलबुल बागेतली 5वी बुलबुल दिसत नाहीये. लग्न फिक्स झालं की काय तिचं? ओ म्हणजे आता वन्स बाय वन्स सगळ्या जणी जाणार की काय? तिच्या लग्नाची काळजी तुम्ही नका करू. आणि डोंट वरी, तुम्हाला जे घर हडपायचंय ना, ते घर सोडून आम्ही कुठे जाणार नाही. चला, झालं ना टॉन्ट मारून, निघा आता. छे 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 छे, ते काही शक्य नाही. बायको, तू सांगतेस का मी सांगू? टेल्स यू टेल्स बंडू. नाही नको, तूच सांग. ओकेच. त्याचं कसं आहे ना, इथे खूप मोठा बिल्डर्स येणार आहे आता, आणि आपली बुलबुल बाग तोडून इथे मोठी बिल्डिंग उभी करणार आहे तो. त्यामुळे तुम्हाला आता हा फ्लॅट सोडून जाण्याशिवाय काही ऑप्शनच नाहीये ना. ए निघा आता तुम्ही. नि काय आहे, संध्याकाळपासून माझ्या डोक्याची झाली मंडई. त्यामुळे माझे पेशन्स संपायच्या आत ना तुम्ही निघा इथनं. आम्ही फक्त माहिती दिली. ही माहिती आहे ना, जाऊन रोशन आंटीला द्यायची. आम्हाला नाही द्यायची, कळलं ना? बस झालं, माझं डोकं फिरायच्यात निघा इकडनं, आधीच सांगतेय. बायको, या मुलींमध्ये साधी डिसेन्सी नाहीये. डिसेन्सीच्या आईचा घो. तेजाज चिल्स. जाऊ दे की ग, आपल्याला वाढवायचं नाहीये. मग आम्हाला कुठे वाढवायचंय? आम्ही फक्त वॉर्निंग द्यायला आलो होतो, बाकी काय. आणि तेजा, एवढीच हिम्मत असेल ना, तर ही दादागिरी त्या बिल्डर समोर करायची. सामानासकट उचलून बाहेर फेकेल ना, तेव्हा समजेल. तुला मी असा उचलून बाहेर फेकेन ना, तेव्हा तुला कळेल. तेजाज इनफ इनफ. निघणारच आहोत. हाऊस नाहीये टपोरी मुलींची बोलत बसायची. तुझ्यात तर एक मिनिट. तेजाज जा, निघ आता. इनफ ओके. ओ जा. बंडू चल आपण निघूया. पुढंच जाऊ दे या बुलबुल्स ना. बायको, चल आपला सिनेमा मिस होईल. हो. थँक्यू. काय चाललंय तुझं? असं वाटतं ना, ह्याला असा उलटा टांगून झोडावा. शांत व्हा त्याच्यात येऊ. शांत व्हा. कशाला चिडतेय? अगं तेच हवंय त्यांना, ते घाबरवतायत आपल्याला मुद्दाम. तेजात जाऊ दे ना, प्रेरणा दी वाट बघत असेल आपली. पण आपण त्या पोराला भेटून आलोय,
म्हणून ती एक्सायटेड असेल बिचारी. तिथे काय काय झालं याचं कुतूहल असेल. हो ना, काय आणि कसं घडलं हे कसं सांगणार होता पण त्यांले. बापरे, खूप वाजून गेले. अजून आल्या कशा नाहीत या? फोन करून विचारावं का? नाही नको, आल्या असतील बहुतेक, इकडेच असतील. बाहेर तर कोणीच नाहीये. फोनच करते, विचारते तिकडे. नाही नको, उगाच तिकडे काय चाललंय हे विचारायला फोन करायचा आणि जर व्यवस्थित नसेल ना सगळं तर उगाचच टेन्शन येईल. त्यापेक्षा जपच करते, जाऊ दे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. काय चालू असेल तिकडे? या मुलींना भेटले असतील का ते? गो प्रेरणा, काय करतेस तू हे? नको विचार करूस या सगळ्याचा, नको अडकूस या सगळ्यात. तिला मुलींचा फोन आला वाटतं. काय झालंय ते सांगायला. समीर सरांचा फोन. हॅलो. हाय प्रेरणा, आपण बोलू शकतो की बिझी आहेस? काय बोलायचंय सर आता? अब नाही, खरंच सांगा ना, काय बोलायचंय तुम्हाला आता? का सारखा सारखा फोन करताय मला? तुमची एंगेजमेंट झाली आहे ना आता सर, आणि मी तर आता तिथे नोकरी करत नाही, त्याच्यामुळे आपला कुठल्याच बाबतीत काहीच संबंध उरलेला नाहीये. मग का करताय तुम्ही मला सारखा सारखा फोन? हे बघा सर, जो काही प्रकार झाला ना तो विसरून काहीतरी नवीन सुरू करण्याचा मी प्रयत्न करते, आणि तुम्ही जर असेच सारखे फोन करत राहिला तर ते कसं करू मी ना तुमच्या पाया पडते हवं तर, पण प्लीज मला यापुढे फोन नका कर. काय प्रेरणा, मी काय बोलतोय जरा शांतपणे ऐकून घेशील का प्लीज? हे बघ, मी तुला सारखा सारखा फोन करतोय कारण तू करू शकशील असा एक जॉब आहे माझ्याकडे. जॉब? हो. काय ना प्रेरणा, माझ्या मनात अजूनही कुठेतरी गिल्ट आहे ग. जे काही घडलं त्याची शिक्षा तू एकटी भोगतेस, आणि मी अजूनही त्याच ऑफिसमध्ये बसून काम करतोय. मला खरंच वाईट वाटतंय. तुला उगीच नोकरी सोडावी लागली, तेही तुला नोकरीची खूप गरज असताना. मला खरंच वाईट वाटतंय प्रेरणा. म्हणून मी तुझ्यासाठी एका चांगल्या ऑपॉर्च्युनिटीच्या शोधात होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू घरात बसून हा जॉब करू शकतेस. काहीच करायचं नाहीये, फक्त दिलेला डेटा वापरून एक्सेल शीट्स तयार करायच्यात. दॅट्स इट. अँड आय नो या कामात तू एक्सपर्ट आहेस, नाही का? करशील ना प्रेरणा? हे बघ, मला वाटतं तू या कामासाठी तरी नाही म्हणू नयेस, प्लीज.
वर मी विचार करून सांगते. गुड. आल्या वाटतं. बोल का मिठू. अगं सांगा ना, भेटले का ते? काय झालं गोश्वेता? काय झालं? तुम्ही गप्प का बसलात? काहीच का बोलत नाही? हा, बोल ना गो मिठू. ए राव, मला नाही आवडला हा मुलगा. टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझं मत त्याच्या विरोधात. मला पण नाही आवडला. काही मॅचच नाहीये तुमच्यात. माझं वोट पण त्याच्या विरोधात आहे. प्रेरणा ताई, मला हे वाटतं टकलू आहे तो.